तर तिकडे सोलापूरमध्ये 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती निवडणुकांचा आज निकाल आहे। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी या संदर्भातला आढावा घेतलाय, आपण पाहूया। जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या क्षणाक्षणाच्या अपडेट्स लोकशाही मराठीवर आपण पाहतो आहोत। सांगोल्यातली मी अपडेट मगाशी तुम्हाला सांगितली। सांगोल्यात महूद गटातनं शिवसेनेचे दादासाहेब लवटे हे आघाडीवर आहेत। शहाजीबाबू पाटलांचं हे मूळ गाव आहे महूद, ज्या ठिकाणाहून दादासाहेब लवटे हे आघाडीवर असल्याची माहिती मिळते। परभणीमध्ये सुद्धा मतमोजणी सुरू झालेली आहे आणि 680 उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला होतोय। परभणीमध्ये सुद्धा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आमचे प्रतिनिधी तैयब पठाण यांनी परभणीमधल्या सगळ्या मतमोजणीच्या अनुषंगाने आढावा घेतलाय, पाहूया। परभणी जिल्हा परिषद 54 जिल्हा परिषद व तसेच 108 पंचायत समिती गणासाठी तब्बल 74% पेक्षा अधिक मतदान झालेलं आहे। सकाळी 10 वाजता प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। जिल्हा परिषदेच्या 54 गटांसाठी 287 तर पंचायत समितीच्या 108 गणांसाठी 433 असे 680 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मतमोजणीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। जिल्ह्यात 9 केंद्र मतमोजणीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।